मित्रो नमस्कार. सध्या सुरू असलेल्या दिवाळीच्या प्रकाश पर्वानिमित्त आम्ही शिक्षकेतर परिवाराकडून आम्ही शिक्षकेतरच्या सर्व सभासदांना आणि राज्यातील सर्व शिक्षकेतरांना मनपूर्वक हार्दिक सदिच्छा. आगामी वर्ष भरभराटीचे, सुखसमृद्धीचे, आरोग्याचे, आनंदाचे जावो ही सदिच्छा आम्ही शिक्षकेतरचे आम्ही सर्व म्हणजेच अभय सातपुते कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, अमोल ठाकरे अमरावती हे विधिज्ञ आणि आयकर सल्लागार आहेत, अजय अरदवाड लातूर, अविनाशजी पसारकर वाशिम, रवींद्र गिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा, सुनील पांडे संभाजीनगर आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर यांच्यासह माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे आवी आणि प्रवीण पोरजे या सर्वांसह मी आपणास मनपूर्वक सदिच्छा व्यक्त करीत आहे. मित्रहो, विषय गुंतागुंतीचा आहे. संच मान्यता, शालार्थ, वेतन देयक, अतिरिक्त समायोजन आणि सद्य परिस्थिती. थोडा व्याप्तीचा विषय आहे आणि महत्त्वाचा. संच मान्यता या विषयाच्या अनुषंगाने आपण यापूर्वी 2-3 व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. संच मान्यतेच्या संदर्भामध्ये 2 गोष्टी प्रकर्षाने आपण सर्वांनी लक्षात घ्यायच्या आहेत. त्याबरोबरच त्या आपल्या मुख्याध्यापकांच्या आणि संस्था चालकांच्या लक्षात आणून द्यायचे आहेत. पहिलं म्हणजे काय, तर संच मान्यतेकरता आधार कार्ड विद्यार्थ्याचं अपडेट असणं, अद्ययावत असणं हे शासनानं आवश्यक केलेलं आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार शाळेच्या प्रवेशाकरता आणि अन्य कोणत्याही कामकाजाकरता आधार कार्ड अद्ययावत असणं किंवा आधार कार्डाची सक्ती करणं ही गोष्ट गैरलागू ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे आधार कार्डच्या व्हॅलिडिटीवरती विद्यार्थी संख्या ग्राह्य धरणं आणि केवळ त्याच विद्यार्थ्यांकरिता शालेय प्रवेशाचे आणि इतर सर्व निकष लावणं ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा अवमान करणारी आहे. या संबंधात आताही राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये काही याचिका दाखल झालेल्या आहेत. परंतु सध्या सुरू असलेल्या शासकीय दडपशाहीच्या अनुषंगाने ही बाब डोळेझाक करून सर्रास आधार ज्यांचं प्रमाणित नाही अशी विद्यार्थी संख्या गृहीत धरली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र RTE 2009च्या अनुषंगानं प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणं ही आपली जबाबदारी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिकवायला मात्र लागेल आणि त्यांच्या संबंधात इतर सर्व जे कार्यालयीन कामकाज आहे ते पूर्ण करावं लागेल. ही बाब आपण विशेषत्वाने नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजेच हा पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला तर आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे वळता येईल. तो म्हणजे संच मान्यता. संच मान्यतेच्या संबंधामध्ये 23-24ची संच मान्यता ग्राह्य धरण्यात आलेली आहे आणि 23-24च्या संच मान्यतेनं माफ करा 23-24च्या संच मान्यतेनंतर 24-25 आणि 25-26 या दोन्ही संच मान्यता करू नये असे उच्च न्यायालयाचे म्हणजे मुंबई, संभाजीनगर आणि नागपूर या 3ही न्यायालयांनी तसे निर्देश राज्य शासनाला दिलेले आहेत. या सर्वाचं जे मूळ आहे ते शिक्षक संख्या मंजूर करताना जो शासन निर्णय गृहीत धरलेला आहे त्या शासन निर्णयालाच आव्हान दिलं असल्यामुळे आणि संच मान्यता करताना 1 ते 8च्या वर्गांकरताचे शिक्षक मान्य करताना त्या शासन निर्णयामुळे ती संख्या बेसुमार कमी होते आणि ज्या माध्यमिककडच्या 5 ते 8च्या वर्गांकरता तो शासन निर्णय आधारभूत मानला गेला असल्यामुळे आपल्याला ही बाब लक्षात घेतली पाहिजे
की 24-25 आणि 25-26 या 2 संच मान्यता आणि त्यानुसार घडलेले शिक्षक आणि शिक्षकेतर अतिरिक्त ठरवणे आणि त्यांचे समायोजन करणे ही बाब नियमानुसार नाही. या संबंधात जाता आता एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो की RTE 2009 या कायद्याच्या कलम 22 अन्वय, पोटकलम आत्ता आपण अभ्यासात न जाऊया नको, जर कुठल्याही शिक्षणाधिकारी कार्यालयाने चुकीच्या पद्धतीनं शिक्षक किंवा शिक्षकेतर यांना अतिरिक्त ठरवून त्यांचे समायोजन केले असल्यास त्यांच्यावर त्या शिक्षणाधिकारी व्यक्तीवरती दंडात्मक कारवाई होऊ शकते. ही नियमाची तरतूद आहे. हा आधार सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक संघटनेने घेतलेला आहे आणि त्यांनी ही बाब न्यायप्रविष्ट केलेली आहे. याबरोबरच 6 ऑक्टोबर 25 रोजी असेच अकोला जिल्ह्यातील शाळेमधील शिक्षकांना अतिरिक्त घोषित करून त्यांचं समायोजन करण्याची प्रक्रिया राबवली जात असता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली असता नागपूर खंडपीठाने त्या त्वरित स्थगिती दिली आणि ही स्थगिती येताच शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या संस्थेच्या शाळांपुरतं शिक्षकांना आणि शिक्षकेतरांना अतिरिक्त ठरवणं आणि त्यांचं समायोजन करणं थांबवलेलं आहे. या दोन्ही गोष्टी आपण विशेषत्वाने लक्षात घेणं गरजेची गोष्ट आहे. याबरोबरच शिक्षकेतरांच्या संघटनेने शासनास याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. त्या संबंधातला तपशील संघटनेच्या माध्यमातून आपल्याकडे पोचलेला असेलही. म्हणजे सांगायचा हेतू आपल्याला असा की 23-24च्या संच मान्यतेनंतर 24-25 संच मान्यता आणि 25-26 संच मान्यता त्यानुसारचं अतिरिक्त घोषित करणं आणि त्यानुसार समायोजन करणं हे कोर्टाचा अवमान करणारं आहे. आता मागच्याच वेळेस आपण बोललो संच मान्यतेची प्रत शालार्थीला जोडल्यामुळे वेतन देयकांच्या संबंधामधला प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामध्ये जी व्यक्ती ऑनलाईन काम करते त्यांना असा अनुभव येत आहे की ज्या संच मान्यतेनुसार वेतन देयक केलं तर कार्यरत पदांचं वेतन काढल्यास वेतन देयकामध्ये एरर निर्माण होतो आणि वेतन देयक स्वीकारलं जात नाही. विशेषत्वाने ही बाब डिसेंबर 20च्या शासन निर्णयानुसार कर्मचारी वर्ग 4 अर्थात शिपाई, परिचर आणि 1 वर्षलिपिक ही संख्या कपात झाल्यामुळे मंजूर होऊ न शकल्यामुळे, परंतु या पदावर ज्या ज्या व्यक्ती असतील त्यांना संरक्षण असल्यामुळे आताच्या संच मान्यतेमध्ये ही पदं नाहीत आणि वेतन देयक आणि शालार्थ संच मान्यता एक झाल्यामुळे हा एरर निर्माण होतो आणि हा एरर निर्माण होताना DDO 1 म्हणजे मुख्याध्यापकांनी DDO 3 यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे आणि त्यांनी प्रमाणित केल्यानंतर DDO 2 म्हणजे वेतन पथक अधीक्षक अशा शाळांचं वेतन देयक स्वीकारण्याची तजवीज करू शकतात. म्हणजे ही कार्यपद्धती झाली आणि आपल्याला कल्पना आहे की शिक्षण खात्यामध्ये अशी कार्यपद्धती राबवण्याची असेल तर हा घोटाळा तयार सुरू होतो आणि तो काही करोडपर्यंत जातो, नंतर ते सगळं बाहेर येतं. पण हा प्रक्रियेचा भाग आहे, तो होतोच होतो. ही बाब आपण नजरेआड करता कामा नये आणि म्हणून या संबंधामध्ये काहीतरी कायमचा तोडगा शोधून काढला पाहिजे आणि हा तोडगा आपल्याला आपलं कामकाज सुविहित करण्याकरता आणि मुख्य म्हणजे कर्मचारी वर्ग 4 म्हणजे शिपाई यांचं वेतन दरमहा नियमितपणे सुरू राहण्याकरता सकारात्मक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. संघटना त्याकरता बांधलेली असून त्यांच्या पातळीवरचे प्रयत्न, पत्रव्यवहार आणि प्रसंगी न्यायालयीन बाब देखील त्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परंतु ही जी बाब आहे ही बाब काही एका विशिष्ट याच्यापुरती मर्यादित आहे, सर्वतः ही गोष्ट नाही. कारण मुळामध्ये आकृतिबंध
हा जो शिक्षकेतरांकरता लागू झाला तो आकृतिबंधच मुळात चुकीच्या गृहितावर आहे. आणि या आकृतिबंधाचं समूळ उच्चाटन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत शिक्षकेतरांच्या नशिबी आलेला अतिरिक्त आणि समायोजन आणि पद कपातीचा हा जो ससेमेरा आहे हा सुटणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही वारंवार तसं ध्वनित करतो की यामध्ये सर्व अशा संबंधित शिक्षकेतरांनी पुढे यावं आणि एकच पर्याय न्यायालयात जावं. कारण मागच्या एका व्हिडिओत मी बोललो होतो की सध्या शासनासमोर तुमच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर तो एक संख्येचा प्रश्न असतो. जसं मी तुम्हाला बोललो की टप्पा अनुदान या संबंधामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आझाद मैदानावरती लाखोची गर्दी झाली आणि टप्पा अनुदान मंजूर झालं. मराठा आरक्षण लक्षावधीची उपस्थिती झाली, त्यांच्याही मागण्या मान्य होऊ शकल्या. दुसरा पर्याय कुठला आहे? न्यायालयाचा. 2017 नैसर्गिक आपत्तींच्या संबंधामध्ये राज्य शासनानं सुरू केलेल्या योजनेचा काही भाग टप्पा हा देय असतानाही दिला गेला नाही म्हणून संबंधित न्यायालयात दाखल झाले. आणि नुकत्याच झालेल्या निर्णयानुसार न्यायालयानं शासनाला सर्व रक्कम संबंधितांना त्वरित अदा करण्याबाबतचे आदेश दिलेत. म्हणजे आपल्या दोनच पर्याय आहेत. एक, संख्यात्मक बाहेर या, मागणी मान्य करा. परंतु दुर्दैवाने आपली संख्याच इतकी कमी करून टाकली की त्या संख्येचा परिणाम दिसून येईल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही. गल्लीबोळातनं मोर्चा निघू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. ते मोर्चे येतात कारण ते नेहमीच आहेत. इथून निघणार, तिथे जाणार, तिथे बाई सगळं. म्हणजे आता ती काय म्हणतो मला एक थेअरी झाली, या पद्धतीचं होणार. इथून निघणार, इथे जाणार, तेच नेहमीचे आमदार येणार, तिथे गोष्ट तुम्हाला गुढी भाषणं करणार, या सगळ्या गोष्टी होणार. त्या व्हायलाही पाहिजेत. संघटना जिवंत ठेवायची म्हटल्यानंतर अशा पद्धतीचं कामकाज हे करावंच लागतं. ते केलंही पाहिजे, दुमत काहीच नाही. परंतु त्याबरोबरच त्याला न्यायालयीन प्रयत्नांची जोड पाहिजे. जे मी आत्ता आपल्या व्यक्त केलं की न्यायालयात गेल्यामुळे 2017 नैसर्गिक आपत्तीच्या संबंधामध्ये ग्रस्त झालेल्यांना हजार कोटींच्या रकमांची भरपाई मिळण्याचे आदेश कोर्टाने दिलेत. मला सांगा, एवढं मोठं काम होत असेल तर तुम्ही आम्ही मागे का राहायचो? त्यामुळे आज या दिवाळीच्या वर्षामध्ये आपलं काम आपल्या हिताचं होईल याचा एक निर्णय करा आणि पुढे या. दैव आणि संघटना आणि आम्ही शिक्षक तुमच्या पाठीशी उभं राहू एवढा विश्वास व्यक्त करतो आणि ते थांबतो. धन्यवाद.